नमस्कार, शुभ किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचे आहेत उडदाचे पापड, तेही पीठ न करता किंवा न लाटता बनवलेले उडदाचे पापड आहे। त्यासाठी मी जाडे तांदूळ घेतलेले रेशनचे छोटेसे एका मापाने घेतले आणि त्याच वाटीने 1 कप उडदाचा सोल घेतला आहे। प्रमाण सारखंच घ्यायचं आहे आणि मार्केटला मिळतो उडदाचा सोल तो घ्यायचा आहे। तांदूळ कोणतेही घेतले तरी चालेल आणि दोन्ही एकत्र करून छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे 3 ते 4 वेळ, कारण यामध्ये भरपूर असं पावडर असतं, त्यामुळे असं छान चोळून असं धुवून घ्यायचं आहे। बघा, मी 3 ते 4 पाण्याने चकचक असं धुवून घेत आहे, जोपर्यंत पांढरं पाणी पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत भरपूर पाण्याने धुवायचं आहे। पापड एकदम खमंग खुसखुशीत होतात। बघा, आता यामध्ये भिजण्यासाठी पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभर झाकून ठेवायचं आहे। करण्याची पद्धत एकदम सोपी आहे, नक्की करून बघा एकदा। आणि बघा, रात्रभर भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी डिंकामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं आहे। याचा आपल्याला पुढे कसा वापर करायचा ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे। पाणी करून घ्यायचं आहे डिंकाचं, छान थोडंसं कुटून घेतलं तरी चालेल। आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, उडदाचा सोल आणि आपण तांदूळ जे एकत्र भिजू घालून ठेवलं होतं, बघा छान फुलून वर आलं आहे। आणि वरचं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि 1-2 पाण्याने धुवून टाकायचं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे छान। जर उडदामुळे थोडासा असं दुर्गंध येतो, त्यामुळे थोडंसं 2 पाण्याने छान धुवून घेतलं की निघून जाते वास। बघा, आणि याच मापाने आपण आता परत मोजून घेणार आहे। भिजलेला तांदूळ आणि उडदाचा सोल यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे, चाळणीवर थोडंसं निथळत ठेवायचं आहे। बघा, लगेच पाणी निघून जाईल। बघा, आणि आता पाणी निथळल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। बघा, भिजलेले तांदूळ आणि उडदाचा सोल आता मोजून घ्यायचे आहे। परफेक्ट असं माप घ्यायचं आहे, 1 माप। एकदम सपाट असं भरून घ्यायचं आहे, 2 माप। बघा, व्यवस्थित मोजा आहे, 3 माप। बरोबर 4.5 माप भरणार आहे। बघा, हे 4थं माप आणि उरलेलं आता शेवटून राहिलेलं टाकून घ्यायचं आहे आणि छान एकसारखं करून मोजून घ्यायचं आहे। म्हणजे याचप्रमाणे आपल्याला पाण्याचं माप घ्यायचं आहे, म्हणून डाळ आणि तांदूळ भिजल्यानंतर छान मोजून घ्यायचं आहे। वरण भात एवढं सोपं झालेलं आहे। आता उडदाचे पापड न लाटता आणि पीठ न दळूनंतर छान सोपी पद्धत आहे। आता बघा, मी कुकरमध्ये 1 माप पाणी टाकले, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, जवळपास मी 9.5 कप पाणी घेतलेलं आहे। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मी छोट्या चमचने 2 चमच टाकलेले आहे आणि त्यामध्ये तर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस चालू केलेला आहे, गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि आता यामध्ये गरम झाल्यानंतर टाकून घ्यायचं आपल्याला फुलखार, छोट्या चमचनी अर्धा चमच, बिलकुल छोटा चमच घेतलेला आहे मी आणि झाकून ठेवलेला आहे। आणि हा डिंक आहे जो मी तुम्हाला पाण्यामध्ये भिजवलेला दाखवला। यामुळे पापड छान चकाकतील आणि खुसखुशीत होतील आणि बिना तेलाचे आपण पापड करू शकतो। तेल न लावता केलेले पापड आहे, त्यासाठी मी त्याऐवजी डिंकाचं पाणी वापरलेलं आहे। आणि वरण भात एवढं सोपं झालं आहे। आता उडदाचे पापड न लाटता केलेले आहे। बघा, पाण्याने उकळी आलेली आहे। आता ते आपण धुवून ठेवलेले उडदाचा सोलेनी तांदूळ आहे ते टाकून घ्यायचे उकळत्या पाण्यामध्ये। 4.5 कप
मोजून पूर्ण तांदूळ आणि सोल होता त्याच्या डबल आपण 9 कप पाणी घेतलेलं आहे. पाण्याचं प्रमाण डबल घ्यायचं आहे आणि योग्य प्रमाण घेतलं तर बिलकुल चुकणार नाही. व्यवस्थित असं प्रमाण घ्यायचं आहे पाण्याचं. कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे आणि याच्यात 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघा मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर थंड करून घेतला आहे कुकर. बघा छान शिजलेला आहे. बघा व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. याच्यापेक्षा जर पाणी जास्त असेल तर थोडं वरचं पाणी काढून टाकायचं किंवा 5 मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे. आणि बघा छान असं मऊसूत असं झालेलं आहे, छान शिजलेलं आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे करण्याची आणि पहिले थोड्या प्रमाणात करून बघा. आता मी एका स्ट्रेनरवर छान गाळून घेते, म्हणजेच छान प्लेन असं मिश्रण तयार होईल आणि कुठेही दाणा अडकणार नाही पापडाच्या मध्ये. म्हणून असं छान 2च मिनटात गाळल्या जाईल. गरम गरम गाळून घेतली ती पटापट होऊन जाईल. बघा करायला फार सोपे आहे. उडदाचं पीठ दळून आणणे, लाटणे, कुटणे त्याच्यापेक्षा हा प्रकार एकदम सोपी आहे पापड करण्याचा. एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आता काढून घेतल्यानं त्यामध्ये मी मिरा पावडर टाकते आहे. 1 चमच छोट्या चमचनी आणि अर्धा चमच मी जिरा पावडर टाकते आहे. प्रमाण फार कमी आहे त्यामुळे थोडं प्रमाण टाकायचं आहे. आणि पाव चमच मी हिंग टाकून घेते आहे. उडदाचे पापड म्हटल्यावर हिंग टाकल्याशिवाय पापड टेस्टीच लागत नाही. आणि मिरे पण छान भरपूर टाकायचे म्हणजे छान खमंग होते. माझं प्रमाण फार कमी आहे म्हणून मी छोट्या चमचनी सर्व टाकलेलं आहे. आणि छान एक जीव करून घ्यायचा, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे. बिलकुल पटापट असे पापड तयार होतात. तुम्ही कितीही पापड करा, एका तासामध्ये जवळपास आपण 1000 पण पापड करू शकतो. बघा पोळपाट बेलणे घ्यायची गरज नाही आहे किंवा पुरी पेस्टची पण गरज नाही आहे. एकदम स्मूथ असं बॅटर तयार झाल्यानंतर आता पॉलिथिन घ्यायचं आहे. बघा मस्त असं मिश्रण झालं आहे. 1 छोटा चमच मी सोबत घेतलेला आहे. 10 मिनटं मी झाकून ठेवलं होतं म्हणजे छान मिरे पावडर जिरा पावडर छान लागेल त्याला. आणि आता मी छोट्या चमचनी काढून घेत आहे. त्याआधी एक छोटं पॉलिथिन घेतलं आहे आणि जे डिंकाचं पाणी होतं ते आपल्याला पॉलिथिनला लावून घ्यायचं आहे. बघा तेलाऐवजी जर डिंकाचं पाणी लावलं तर पापड भरपूर दिवस टिकतात, कुठलाही वास येणार नाही. आणि छोट्या पॉलिथिनला पण मी लावून घेते आहे आणि पापडाला छान चकाकी पण येते. बघा छान असं मिश्रण तयार झाल्यानंतर आता टाकून घ्यायचं आहे चम्मचनी. थोडं थोडं मिश्रण टाकायचं आहे. फार मोठे केले तर भरपूर तेल लागते तळण्यासाठी, त्यामुळे मी छोटे करून घेते आहे. असं भरपूर सगळीकडे मी पॉलिथिनला डिंकाचं पाणी लावून घेते. पूर्ण पॉलिथिनला एकच वेळ लावून घ्यायचं आहे. आणि बघा थोडंसं मिश्रण मी टाकून घेते. बिलकुल थोडं टाकायचं आहे, तुम्ही बघत आहे. बघा आणि छान घट्ट असं मिश्रण झालं आहे. आता छोटं पॉलिथिन त्यावर ठेवून छान प्रेस करायचं आहे हळूच. एखादी प्लेट किंवा वाटी घेतली तरी चालेल आणि असं छान हळूवारच फिरवायचं आहे. बघा किती पद्धत सोपी आहे ना करण्याची आणि पटापट असे पापड होतात. उडदाचे पापड न लाटता, पीठ न करता, वरण भातापेक्षाही सोपी पद्धत आहे. कुणालाही सहज करता येईल अशी ही रेसिपी आहे. बघा प्लेटनी पटापट वळल्या जातात आणि घरात बसूनच आपण हे पापड करून घेऊ शकतो. उन्हात जायची गरज नाही आहे, घरातच फॅनखाली सुकून जातात. तुम्ही बघत आहे. बघा किती छान पापड तयार झालेला आहे, पटकन तयार होतो. बघा कुठे जर जाड वाटत असेल तर प्लेटनीच फिरून घ्यायचं आहे किंवा हाताच्या मदतीने आपण काठं वगैरे जर जाड वाटत असेल तर करून घेऊ शकतो. व्यवस्थित एकदम अलगत लोण्यासारखं असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी काढून घेतलं आहे. पहिला पापड थोडा चिपकला असेल तर ॲडजस्ट करून घेता येतं. बघा थोडं मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. असेच आता पटापट सगळे पापड तयार करून घ्यायचे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा उन्हाळ्याचा हा सर्वात सोपा उडदाच्या पापडाचा व्हिडिओ आहे.
आणि मी आता सर्वच पापड असे पटापट करून घेते आहे. आणि घरातच एक दिवस वाळवल्यानंतर कोवळ्या उन्हामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून 2 दिवस हे पापड सुकून घ्यायचे छान. बघा किती पटकन होत आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे, फारसा वेळ लागत नाही. जवळपास 10 ते 15 मिनिटामध्ये मी सर्वच पापड करून घेतलेले आहे. बघा किती छान तयार होत आहे पटापट. आणि पाहिजे त्या साईजमध्ये आपण करून शकतो. मी मीडियम साईजमध्ये केलेले आहे, काही छोटे केलेले आहे. आणि आपण हे पापड भाजून पण खाऊ शकतो. आणि तुमच्यासोबत छोटे मुलं असेल ते पण पटकन असे करून देऊ शकतात तुम्हाला पापड. बघा पटापट होते, कुठलाही वेळ लागत नाही आणि चिपकत पण नाही. सरळ पटापट असे पापड निघतात. मी 2 दिवस उन्हात छान सुकून घेतलेले आहे. बघा पहिले घरातच सुकवले, नंतर मी उन्हात 2 दिवस सुकून घेतले आणि त्यानंतर मी तुम्हाला आता तळून दाखवणार आहे. पापड हे वर्षभर छान टिकून राहतील. मी तळून दाखवते. बघा छान फुललेले आहे आणि उडदाचे असल्यामुळे छान फुलून राहिले. त्यामध्ये फुलकार सोडा असल्यामुळे छान क्रंची पण होतात. आणि मी तुम्हाला आता एक तोडून दाखवते. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.